असली माल काय मित्रांनो असली माल आणि आता उकवला ऋषभ जरा आसनाला गेलेला बघा घेतलं बिलातला मित्रांनो आणि असली आता भांडून दाखव तुम्हाला मित्रांनो बघा कुर्ला आलाय कुर्ला जाता जाता आलाय स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला. मित्रांनो आम्ही आज पगोल्यानं आलो, ऋषभ आणि मी दोघंच आलोत. कारण हेमंतीच्या सुट्ट्या करून आलेला आहे ऋषभ. किती दिवस काढला सुट्ट्या? 4 दिवस सुट्ट्या करून आलाय. तर म्हटलं आज पगोल्यानं जायचं कारण शनिवार आहे. तर बोल शनिवारी आज लोक लवकर येतील बोल जागा जिकायला. मला मी 9:30 वाजता आलो जागा जिकायला. जोर 11चा आहे तरी पण 9:30 वाजताच जागा जिकायला आलो. हे बघा पगोले घेऊन आलो आणि आपले किती पगोले आणले आपण 28 ना. तर 28 पगोले घेऊन आलो मित्रांनो आणि 28 पगोल्यानं बघू आता किती चिंबर होतील ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल आपले जर सबस्क्राईब केलं असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर कंटिन्यू राहा. तर व्हिडिओ पगोल टाकायचे तुम्हाला थोडंफार दाखवतो नंतर डायरेक्ट पालवणीचं दाखवणार आहे. तर चला जागा बघा एकदम भारी अशी आहे म्हणजे तुम्हाला दिसलंच जागा कशी आहे ती कारण पूर्ण काट्या आहेत. टाकला तिथं जोर तर जास्त येणार नाही पाणी कमीच पाणी आहे तरी पण आपण आता खड्ड्यानं पगोल टाकायला आलो. म्हणजे खड्ड्या नाही ना मित्रांनो बिला येत मग ते पाणी भरलं की बिलातून बाहेर येते चिंबोरी तेव्हा आपल्याला ते चिंबोरी सांगा पगोले नाही येतात पाणी आलं बघा पहिला कसला आहे बघा डेंग्या असली माल काय बिलांचा मित्रांनो नाव एक मोठा बिलांचा आहे बघा कुर्ल्या का कुर्ला कुर्ला आहे असली माल आणि आताच उकवला ऋषभ जरा आसनाला गेलेला बघा घेचल बिलातला मित्रांनो आणि असली आता भांडून दाखव तुम्हाला किती मोठे आहेत ते. हे माझा हात फोरिली हो बरा नाही फोराचा मला मित्रांनो प्रत्येक पगोलीला काय ना काय येतंय मोठा छोटा घेतो ना आम्ही त्याला मित्रांनो हे बघा घाण खूप आहे पण त्याच्यामुळे नीट उकवायला लागतं ना. हे बघा चिंबोऱ्यात पण मित्र जरा भरणीचे आहेत बिलातून येणार चिंबोरे सर्व. नंतर तुम्हाला दाखवतो आता पाला टाकलाय ते मारायला नको म्हणून एकामेकांना नंतर दाखवतो काढून. आले बघा आणि मस्त आले बघा मित्रांनो कुर्ली आहे कुर्ला आहे सॉरी मस्त चिंबोरे झाल्यात मित्रांनो. अपेक्षा नव्हती एवढं भेटली पण भेटल्या मला. आला बघा बिलातला आहे नाही बिलातलाच येतं तिथं काय कुर्ला आहे मित्रांनो. इथे यायलाच पाहिजे मित्रांनो. जागा पण एकदम कडक आहे काय नाही हा. तर मित्रांनो पहिली पालवणी आपण टाकली आणि पहिल्या पालवणीमध्ये बघा आपल्याला एवढे चिंबर भेटले मस्त. हे 2 मस्त डेंगे आहेत हे बघा. आता बाकीच्या पगोले आपल्याला ओकवायचे आहेत तर चला तर वट पण लागेल आणि पगोले ओकून घेतो. तर मित्रांनो कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका.
एकच मित्रांनो आपल्याला मस्त डेंगे आलेलो होतो. आता कमी भेटतील आपले चिंबोरे, कारण ज्या चिंबोरे गुंततात ना पहिले पालवणीमध्येच गुंततात. तर आता दुसरी पालवणीमध्ये बघू किती गुंततात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या. मीडियम साईज मध्ये कुर्ले आहे. चाललो ते मग कुर्ला आणि पडला. सावकाश घे. आला ना कुर्ल्या मित्रांनो, आणि भरणीची कुर्ले, भरणीची तुम्हाला दिसत असेल लाल लाल कावटे आहेत बघा तिच्यावर. भरणीचे मित्रांनो पूर्ण कावट. आता वट लागेल थोड्या टायमाने. आणि वाट लागेल मित्रांनो. आता एक पालवणी झाली तर म्हणजे 2च पालवणी आमची झाल्या, आणि आता तिसऱ्या पालवणीला आहे ना म्हणजे पगोले काढून टाकू. आलेली बस आलेली बस ही ओके घे. ओके मित्रांनो, पण ठीक आहे. साईज मस्त आहे, मीडियम साईज आहे. मीडियम साईजची आलेली बस ती बसायला. तुला मित्रांनो बघा कुर्ला आलाय. कुर्ला जाता जाता आले आहे. बघा असला मोठा आहे. जाता जाता आलाय. मस्त आला. 3 झाले कुर्ले म्हणून. सगळे भरणीचे आहेत, सगळे बिलातले आहेत. आता एअर लावीन मला. तर मित्रांनो 2 पालवणी झाल्या, आणि 2 पालवणीमध्ये आम्हाला बऱ्याच चिंबोऱ्या भेटल्या. म्हणजे दीड 2 किलो होती चिंबोऱ्या. तर आता जेवण घेतो ऋषभाने मी. तर बघा काय आणलं जेवायला दाखवतो तुम्हाला. कांदा, मिरची, पापड, पत्तोला आणि भाकरी. तर आता जेवण घेतो मित्रांनो, आणि त्याच्यानंतर सर्व पगोले काढून मग घरी जाऊ. आणि पाणी पण आता कमी होत चाललंय. तर मित्रांनो आपण कालवण्याचे आहेत ना 4 चिंबोऱ्या घेतल्यात हे बघा, आणि 4चे 4 कुर्ल्या आहेत त्या. तर त्या आता कट करून दाखवते आपल्याला कशा पद्धतीत कट करायचे मित्रांनो बघा. तर मित्रांनो बघा पूर्ण साफ करून घ्यायचे म्हणजे कवटे वगैरे एकदम, आणि तोरून घेतल्या जात आहे बघा. याचे यांची हे नाही छान साफ करून घ्यायची मित्रांनो बघा. आणि मित्रांनो चिंबोऱ्या आहेत ना भरणीचे आहेत पूर्ण. आणि मित्रांनो हे बघा पूर्ण अंड्यांचे चिंबोरे. असं बोललो तुम्हाला मी, पहिली चिंबोर तर आपल्या अंड्यांची निघली पूर्ण. लाल लाल अंडे येते बघा त्याच्यामध्ये. तर ते कट करून घेते 4. मित्रांनो आता हे नांगे आहेत ना हे बघा, या आहेत ना आपण आता मिक्सरला लावणार आहोत, आणि याचा आपण रस्सा करून घेणार आहोत. आणि तो रस्सा आपण नंतर कालवणामध्ये टाकणार आहोत. तर मित्रांनो तोपर्यंत कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आता मसाला टाकून झाला आपला. त्याच्यानंतर आता आपण टाकूया बघा चिंबोऱ्या. तर सर्व चिंबोऱ्या पण टाकून घेऊ, आणि त्याचे नांगे पण आहेत म्हणजे भांगरे बोलतात ते टाकून घेऊ. तर मित्रांनो बघा पण आता ना नांगे आहेत, नांग्यांचा रस्सा केला या. तर हे आहे ना मित्रांनो मिक्सर लावलेलं, त्याच्यानंतर आपण घालून घेतलं. त्याच्यानंतर हे बघा
या पद्धतीची कच राहते याच्यामध्ये, जे नांग्यांचे असते ते. अजून एकदा आपण घालून घेणार आहोत ते. हे बघा, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका याच्यामध्ये. आम्ही आमच्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर काय टाकशील तर मित्रांनो, आपण खोबरा भाजलेला आहे बघा, आणि तो आता कट करून घेतला बघा खोबरा. आणि आता आपण हा मिक्सर लावू ना ते, तर मिक्सरला लावू आणि नंतर त्याच्यानंतर आपण कालवण टाकू. आणि आपला कालवण बऱ्यापैकी झालं आहे. झालं ते कालवण. चिंबोरला पलटी मारून घेते. चिंबोरीला पलटी मारून घेतो मित्रांनो. त्याच्यानंतर आपला कालवण झालं, म्हणजे चिंबोरी शिजले आहे ना ताई. चिंबोरी शिजले बघा, आणि कवटांचे आपले चिंबोरी मित्रांनो सर्व. नंगी पिसून टाकली त्याच्यामुळे भरपूर घट्ट झाली बघा, नंगी पिसून टाकलं ना मित्रांनो की त्याचा एक फायदा असतं की कालवण घट्ट होतं आणि कालवणला टेस्ट सुद्धा येतं आपले. बऱ्यापैकी लोक नंगी खात पण नाही कालवणामध्ये, त्याच्यामुळे काय करतात, नंगी आहे ना मिक्सरला लावायची आणि घालून घ्यायची. आणि त्याच्यानंतर त्याचा रस्सा आहे तो घालून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण तो कालवणमध्ये टाकायचा. त्यामुळं कालवणचा रस्सा आहे ना बघा, असा घट्ट घट्ट होते बघा. अशा पद्धतीत शिजला आहे मस्त. आपण त्याच्यानंतर भाजून घेतलेलं खोबरं मित्रांनो, आणि आता मिक्स करून ते किती मिनटं ठेवायचं याला. 5 मिनिटं ठेवलं ते मिक्स करून मित्रांनो आहे ना 5 मिनिटं ठेवायचं याच्यावर चुलीवर. तर मित्रांनो आपण याच्यावर झाकण ठेवला, कारण आमचा रस्सा आहे ना जाड झाला, कारण खोबरं पण टाकला, त्याच्यानंतर पिसलेले नांगे पण टाकले, त्यामुळे ग्रेव्ही पूर्ण झाली. त्याच्यामुळे आपण आहे ना थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि हा गरम पाणी टाकलं ना मित्रांनो तर कालवणाची टेस्ट चेंज होत नाही. आणि जर आपण गार पाणी टाकलं तर कालवणाची टेस्ट चेंज होते. त्याच्या कारणाने आपण थोडंसं झाकण ठेवलं आहे. आता झाकण आपण काढून घेऊ आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा मित्रांनो. तो पाणी आपण टाकून घेतो ना त्याच्यामध्ये. तर मित्रांनो आपला आता कालवण रेडी आला, त्याच्यावरती आता आपण टाकून कोथिंबीर टाकू. हे बघा. ओके. आणि मित्रांनो बघा कसला कालवण झाला, एक नंबर ग्रेव्ही झाली मित्रांनो. आणि हे बघा चिंबोरी पूर्ण अंड्यांची आहे. दिसते का तुम्हाला. गरम आहे, गरमच घेतलं आहे कालवण जेवायला. आणि हे बघा मित्रांनो याचे अंडे दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा, हे लाल नाही अंडे आहेत मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हे बघा हे असतात अंडे मित्रांनो, हे लाल अंडे आहेत. तर बघू आता टेस्ट करून दाखवतो बघा तुम्हाला. जबरदस्त लागतात मित्रांनो. त्यांचा कालवण पण एक नंबरच झाला आहे. हे बघा कालवण दाखवतो तुम्हाला. कालवण पण एक नंबर झाला मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला आपली रेसिपी जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल ना तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो भेटू पण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत